आता मित्रांनो आपली पराठी जवळपास 1.5 महिन्याची होत आलेली आहे। 1.5 महिन्याची होत आल्या कारणाने बऱ्यापैकी उंच झालेले आहे झाड। कोणते झाड 8 इंच तर कोणते झाड 9, 10, 12 इंचापर्यंत वाढलेले आहेत। काही खांड्या मी डोबल्या होत्या याच्यामध्ये, त्या थोड्या कमी आहेत, त्यांचं वय कमी आहे। साधारणतः 15 दिवसाने ते लहान आहेत मोठ्या झाडांपेक्षा। त्यामुळे हे ग्लायसेल मारताना आपल्याला अगदी जमिनीच्या समांतर असं चालवावं लागतं। त्याची जी पंपाची जी कॅप आहे अगदी जमिनीपासून जवळून साधारणतः अर्धा 1 इंचाच्या उंचीवर जमिनीपासून, आणि कुठल्याही झाडाच्या पानांवर किंवा शेंड्यावर हे ग्लायसेल बिलकुल उडू देता येत नाही। जर का हे पानांवर किंवा शेंड्यावर उडलं तर तुमचं पीक हातातून गेलं समजा। म्हणून जर का तुम्ही स्वतः काळजीपूर्वक मारत असाल किंवा कोणी तुम्हाला मारून देणारं असेल तरच तुम्ही हा प्रयोग करा। अदरवाईज निंदन सर्वात बेस्ट आहे, जर का तुमच्याकडे बाया आणि मजूर उपलब्ध असतील तर। बऱ्याच जणांचे कॉमेंट्स येतात की खोडावर उडलं तरी पराठीला इजा होते किंवा सोयाबीनला इजा होते, पण तसं जर का आपण काळजीपूर्वक मारलं आणि डोस पण त्याचा स्टँडर्डच ठेवला, जसा 70-75 मिलीचा डोज आहे प्रत्येक 15 लिटरच्या पंपामागे। डोज अति न वाढवता आणि अत्यंत काळजीपूर्वक पद्धतीने जर का आपण मारलं तर आता हे जे शावर आहे किंवा धुवारी जी आहे ती तर त्या खोडांवर तर जातेच, पण आम्ही दरवर्षीच मारतो तर तसं काही त्यांना इजा तर होत नाही। आता जवळपास 5 ते 6 दिवसानंतर आपण पुन्हा एक असा रिव्ह्यू व्हिडिओ घेऊया की 5 ते 6 दिवसात काय रिझल्ट आला तणनाशक फवारणीचा, कशा प्रकारे तण भाजलं गेलं। 4-5 दिवसापूर्वी आपण सोयाबीनच्या शेतात हा प्रयोग केला होता, त्यावेळी मला कॉमेंट्स आले की सोयाबीन भाजण्याची भीती आहे, चुकूनही मारू नका, पण त्याचा पण आज मी रिव्ह्यू व्हिडिओ टाकलेला आहे। सोयाबीन ऑलमोस्ट जसेच्या तसे आहे, मात्र तण बऱ्यापैकी भस्म झालेला आहे। तसंच आपण या शेताचा पण रिव्ह्यू घेऊया 5 ते 6 दिवसांनी। साधारणतः 4थ्या ते 5व्या दिवशी तण आपल्याला पिवळं पडल्यासारखं दिसतं। पहिले 1-2 दिवस असं वाटतं की रिझल्ट आलाच नाही फवारणीचा, नंतर 4थ्या ते 5व्या दिवशी तण थोडं चिमल्यासारखं पिवळट पडल्यासारखं दिसतं। 6व्या-7व्या दिवशीपासून ते अगदीच बसायला लागतं बुडामध्ये, आणि नंतर फास्ट रिझल्ट येतो। जसं तण खाली खाली बसायला लागतं तसंच तुम्हाला पिकाची वाढ जोमाने होताना दिसते। साधारणतः दर 15 ते 20 दिवसांनी हे ग्लायसेलच्या फवारणीचे फेर येतात। आता आमचा हा ग्लायसेलचा फवारणीचा दुसरा फेर आहे। पहिला फेर आम्ही ज्या दिवशी बायांनी डोबली होती सरकी, त्याच दिवशी विशेष तणाचा प्रादुर्भाव नव्हता, पण त्या दिवशी एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून आपण जर का एक फवारा घेतला तर बरोबर आपल्याला तिथून 2 ते 3 आठवड्याची रिलीफ मिळते। आणि 2 आठवड्यामध्ये पहा जेवढं तुम्हाला तण दिसतंय वाढल्यासारखं आहे अशा प्रकारे वाढते। आमच्याकडे थोडा जास्त प्रादुर्भाव आहे तणाचा, पण इतकं तण आपण एकदम इझिली कंट्रोल करू शकतो।